चला बॅट्समन पंच लवकरात लवकर पंच फलंदाज प्रत्येक आणि नॉन स्ट्राईकला सर फलंदाज नाव चला दीपक. पंच लवकरात लवकर वेळ कमी आहे मॅच चालू करावी जेवढा वेळ तुम्ही घ्याल तेवढ्या मॅचेस डिले होतील रात्री इथे काढावी लागेल वेळेच्या अभावी जर कमिटीने जो निर्णय घेईल तो तुम्हाला मान्य करावा लागेल. लक्षात ठेवा पुढील सामने 2 ओव्हरचे ठेवले तर इश्यू होईल म्हणून लवकरात लवकर करा आणि जे कमिटी निर्णय घेणार आहे त्या निर्णयाला जर एखादा ते म्हणतात ना चिठ्ठी काढून मेहनत करणं आणि चिठ्ठी काढून खेळणं ह्याच्यात खूप फरक आहे. तसं जर नको पाहिजे असेल तर तुम्ही सामने लवकरच खेळा आणि चुरशी नाही तर मैदानात खेळूनच या. आता चिठ्ठी काढून बाद तो बाद असा विषय होता कामा नये. अशा प्रकारे सुंदर गोलंदाजी पत्तूकडनं आणि एकदम सुंदर शॉट आपल्याला आपण या मैदानावर खेळत असताना ह्याच्यातून खूप काही अनुभव आपण घेऊन जातो आणि या अनुभवातून आपल्याला खूप काही मिळत असतं. त्याच्यातूनच काही खेळाडू येतात आणि त्याच्यातूनच काही आपल्याला घेण्यासारखं असतं. असे घेवत मराठे कृष्णा मराठे यांना मी विनंती करतो की आपलं 2 शब्द या मंचावरती तुम्हाला कसं वाटलं या इथे खेळत असताना तर मराठे यांना विनंती करतो की 2 शब्द सांगायचे आहेत. वेळेच्या मर्यादेनुसार याची मॅच झाली ना प्रत्येकाच्या 4-4 मॅच झाल्या त्याच्यानंतर 2-2 ओव्हरच्या मॅच होती याच्यानंतरच्या मॅच नंतर त्याला सांगून ठेव आता मॅच होणार नाही आपलं टीजे हळू डीजे 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 साई हा मराठे बोला तुम्हाला या पर्वामध्ये कसं वाटलं खेळायला किंवा इथं आलेले जे मुंबईवरून किंवा गावावरून आलेले खेळाडू हे कसे आहेत कसे वाटलं तुम्हाला याच्यात तुम्ही काय शिकाल किंवा तुम्ही काय उपदेश कराल. मी आधी एक तर विपुलचं धन्यवाद बोलीन नंतर मग युवा बॉईज सर्व माझे मित्रच आहेत जे लहानाचे आम्ही खेळलोय तेच आहेत पण त्यांची जी युनिटी बघून आहे ना खरंच कोणाला असं म्हणजे बुलवून लावेल की ही पोरं एवढी मॅच टुर्नामेंट भरवत आहेत. काल पण त्यांनी कबड्डी भरवली आज क्रिकेट सामने खेळवत आहेत आणि हा जुना बॉक्स पद्धती आमच्या टायमाला जेव्हा आम्ही खेळायचो तेव्हा आम्ही लांब लांबपर्यंत जायचो खेळायला आणि आता विपुल मापनकरने आपल्याच एरियात आपल्या पोरांना जमवून जी ही आयोजित केली आहे टुर्नामेंट त्यासाठी खूप खूप धन्यवाद आणि सर्व युवा बॉईज गँगला पूर्ण धन्यवाद. सगळ्यांचे यामध्ये श्रेय आहेत सगळ्यांनी आपापल्यासाठी जोरदार टाळ्या वाजवायच्या आहेत. थँक्यू मराठे सर थँक्यू. कारण इथे आलेला जो खेळाडू आहे हा फक्त नालासोपारा मधला नसून तर अनेक इच्छेतून आलेला आहे. त्यामुळे ह्याच्यामध्ये खेळत असताना प्रतीक मोरे हे देखील मुंबईवरूनच इकडे खेळायला येतात आहेत. त्यांनाही देखील आम्ही विनंती करतो की प्रतीक मोऱ्यांना मी विनंती करतो की आपल्याला इथे येऊन या युवा बॉल परिसरमध्ये खेळून कसं वाटतं तुमचे थोडक्यात 2 शब्द मनोगत व्यक्त करायचे आहेत. खरंच खूप चांगली ऑर्गनायझेशन आहे आणि खरंच खूप मनोरंजन आहे या प्रत्येक मॅचमध्ये. कारण YouTube लाईव्ह चालू आहे थोडा आवाज करा माईकचा आवाज करायचा आहे. हॅलो टुर्नामेंट खरंच चांगले टुर्नामेंट असतात प्रत्येक सामने चांगले असतात मनोरंजन असते प्रत्येक मॅचमध्ये. शेवटच्या क्षणापर्यंत कळत नाही कोणती टीम अंतिम फेरीपर्यंत पोहोचेल ही अलकापुरीची खासियत आहे. पंचांचा इशारा वाईट ठीक आहे. प्रतीक सर तुमची तुम्ही मनोगत व्यक्त केलात प्रतिक्रिया दिल्या त्याबद्दल धन्यवाद. युट्यूबला लाईव्ह असणारे जे कोणी बघत असतील त्यांना देखील विनंती करतो की आपण सबस्क्राईब करायला आणि लाईक करायला विसरू नका. कारण युवाबाई प्रतिष्ठान हे फक्त वसई विरारसाठी मर्यादित नसून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जाईल आणि उच्च शिखरावर पोहोचेल याचं देखील एक श्रेय तुमचंच असणार आहे याचं भान ठेवायचं आहे. सर्वांना विनंती आहे कारण युवाबाई प्रतिष्ठान हा फक्त क्रिकेटसाठी फक्त मर्यादित राहिलेला नाहीये तर सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्रीडा स्पर्धा या संस्थेमध्ये देखील हे युवा बॉल परिषद काम करत आहे आणि याच्यामधले असणारे मेंबर हे फक्त क्रिकेटच खेळत नाहीयेत तर क्रिकेट न खेळता गोविंदा पथक देखील आहे सांस्कृतिक कार्यक्रम देखील आहेत. प्रत्येक कमिटीचे प्रत्येक मेंबर हा वेगवेगळ्या पद्धतीने आणि वेगवेगळ्या मार्गदर्शनाखाली त्यांच्यासाठी असणारे जे खंबीर मार्गदर्शक आहेत जसे उदाहरणार्थ योगेश माने सर
तसेच रेणुकाताई जाधव हे जे आहेत त्यांच्या माध्यमातून जे काही संस्था काम करते या संस्थेच्या मार्फत किंवा या प्रतिष्ठानच्या मार्फत खूप काही मौल्यवान आहे आणि यांना एकत्रित करण्याचं काम जे वार्ड क्रमांक 82 चे युवा अध्यक्ष विपुल मामुनकर यांचं देखील या मंडळाच्या वतीनं हार्दिक अभिनंदन करतो. असं सहकार्य आणि असंच तुमचे शब्द आणि म्हणतात ना या युवा बॉईज मध्ये प्रतिष्ठानच्या याच्यामध्ये संघ मालक, कारण संघ मालक असल्याशिवाय कोणतीही टीम तयार होत नाहीये आणि टीमला एकत्र करणं म्हणजेच कर्णधार. आणि दीपक यांची बॅक टू पॅव्हेलियनची तयारी झालेली आहे. पुढील होणारा सामना लक्षात घ्यायचा आहे, सर्व संघांनी लक्षात घ्यायचा आहे. पुढील होणारे सामने हे 2 षटकाचे राहतील. पुढील होणारे सामने हे 2 षटकाचे राहतील. सर्व संघमालक, कर्णधार आणि इथं आलेल्या सर्व खेळाडूंनी याची नोंद घ्यायची आहे, कारण वेळ खूप कमी आहे. पुढील होणारे सामने हे 2 षटकाचे राहतील. 8 टॅप मारलेला आहे आणि इथं बॅक टू पॅव्हेलियन आउट झालेला आहे. इथे सुवर्ण शॉट होता, पण सुवर्ण पत्तूचं क्षेत्ररक्षण होतं, त्यामुळे प्लेयर बाद झालेला आहे. स्कोरर स्कोरर स्कोर स्कोर 11 झालेला आहे. 2 बॉल 11, 2 बॉल 11. सुवर्ण जबरदस्त असं क्षेत्ररक्षण क्षेत्ररक्षण. आणि एकच धावणे पूर्ण धावसंख्येमध्ये भर होते. 12 धावसंख्या 12. आणि ही चुकबुक झालेली आहे, त्यामुळे गडी बाद झालेला आहे. आणि शंकेश्वर नगर मधील हॅरी पॉटर यांचं आगमन होत आहे. हा पण नावाजलेला खेळाडू आहे. बाळगोपाळ गोविंद पथकामधून हा सुवर्ण क्रिकेट खेळतो. आणि पंचांचा निर्णय नाहीये. डॉट बॉल, डॉट बॉल. 5 बॉल शेवटचा चेंडू. डेड बॉल. बॉलरने लक्ष द्यावा, पंच आमचा उभा आहे तिथे. सुंदर शॉट आणि इथे धाव. ओ चांगली चोरटे 2 धावा घेतलेल्या आहेत आणि तिसरीसाठी तिसऱ्यामध्ये बाद. पण आताचे 2 धावा जिंकण्यासाठी 15 धावांची गरज. पुढे डीजे तुम्हाला वेळ देतोय. डीजे तुम्हाला वेळ देतोय, वेळेचा वापर करावा. लवकरात लवकर चालू द्या. डीजे थँक्यू थँक्यू. आपल्याला वेळेचं बंधन आहे. आवाज कमी. डीजे डीजे थँक्यू थँक्यू. आपला लाईव्ह चालू आहे. पंचांचा निर्णय अंतिम निर्णय राहील. 15 धाव संख्या जिंकण्यासाठी 15ची गरज आहे. लवकरात लवकर, वेळ कमी आहे. अंपायर मॅच चालू करायची आहे. वेळ घेऊ नका, खूप वेळ कमी आहे आपल्याकडे. सर्वांच्या 4-4 मॅच झाल्यानंतर
विशेष सूचना आहे, लक्षात ठेवा. सर्व प्लेयर्सनी लक्षात ठेवा, सर्व मॅच 4-4 ची झाली आहे. त्यानंतर पुढील सामने 2 ओव्हरचे राहतील, म्हणजे 2 षटकं टाकण्यात येतील. यापुढील कॅप्टननी लक्ष द्यायचं आहे, संघ मालक यांनी पण लक्ष द्यायचं आहे की सर्व टीमचे 4-4 सामने झाले की पुढील मॅचेस या 2-2 षटकाच्या होतील. पंधरा 14 मारले तुम्ही, 15 मारायचे आहेत. आपल्या या APL मध्ये जो सर्वात लहान जो खेळाडू आहे तो आय थिंक मला वियोम वाकर. आज मगापासून मी त्याला बघतोय की कीपर्स आहे पण त्याकडे एकही बॉल सुटलेला नाहीये. विमल हात वर करावे आणि वियोमसाठी जोरदार टाळ्या द्यायचं. सर्वात लहान खेळाडू आहे तो APL मधला. थँक्यू. बॉल डॉट आलेला आहे. प्रतीकची सुवर्ण अशी गोलंदाजी आणि इथे सुवर्ण आणि ही गचाळ क्षेत्ररक्षण प्रतीक मार्फत डॉट बॉलला त्यांनी 1 धावाला दिशा दाखवली आहे. प्रतीक हे खूप नाराज दिसत आहेत त्यांच्या या चुकीमुळे. यापुढे लाईनवाले लाईन मारून घ्यायचे या मॅच नंतर. सुवर्ण फिल्डिंग आणि परत प्रतीकचा गचाळ असं क्षेत्ररक्षण, पण टीम पूर्ण त्याच्यावर खुश दिसते. 1 ओव्हर 3. 12 बॉलमध्ये 12 धावांची गरज. लाईटवाले लाईट चालू करावे. लाईटवाले लाईट चालू करावे. विपुल लाईट लाईट. अमोल लाईट 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 लाईट. तरी पण डायरेक्ट चालू करून तर मॅच येणार. अरे मग दिसत नाही लगेच. आणि हा व्हाईट बॉल खरं पंचाची वाद घालू नये. पंच आपलेच आहे. व्हाईट बॉल. 12 बॉलमध्ये 11 धावा. सुंदर असा एक डिक्लेअर. 11 बॉलमध्ये 10 धावा. 11 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. सुंदर शॉट आणि सुंदर फिल्डिंग आणि रनआउट नाहीये. चांगला प्रतीकचा थ्रो होता. प्रतीकजी चांगलं क्षेत्ररक्षण. जरा कृपया मॅच जराशी पंच अंपायर जरा 2 मिनिटं. जेवढे पण बांबूवर त्यांनी हात ठेवलाय त्यांनी लांब राहा, कारण की लाईट चालू होते. उगाच कोणाला शॉट लागू नये. प्लीज कृपया अंपायर साहेब, जे कोणी बांबूवर हात ठेवून उभे आहेत त्यांनी हात लांब ठेवावे. आयोजक आणि हा सुंदर असा कट अँड बोल्ड झालेला आहे. अतुल तुझ्या साईडला चेक करून घे कोणी बांबूवर हात ठेवलेत का. कुराडे तुझ्या इकडे चेक करून घे. बांबूवर हात काढावे. बारक्या हात काढ. कृपया प्रेक्षकांना सांगण्यात येत आहे की बांबूला टच करून उभे राहू नका. लाईट चालू होते.
सुंदर असा पतू आलेला आहे. पतू मला आठवतंय की आय थिंक गेल्या वर्षी पतू हा बेस्ट बॅट्समन होता. सुंदर असा एक डिक्लेअर एक कुऱ्हाडेंचं लक्ष आहे. आपले हरेश कुऱ्हाडे हे सर आहेत, त्यांचं अचूक लक्ष आहे. एक धावा. आणि हॅरीची सुवर्ण अशी झाडू पकडतात तशी बॉल पकडला हॅरी पॉटर. स्कोरर 6 बॉलमध्ये 7 पाहिजे. 6 मध्ये 7 धावा. 6 मध्ये 7 धावा. लवकरात लवकर डिस्कशन कमी. पुढे अजून एक मॅच आहे, चौथी मॅच. 6 बॉलमध्ये 7 धावा. चला, पतू हा उत्कृष्ट बॅट्समन आहे. आपल्या टीमसाठी काय करतो बघूया. 6 बॉलमध्ये 7 धावा आणि निखिल हा चांगला गोलंदाज आहे. आणि चौकार. बोलल्याप्रमाणे पतू गेल्या वर्षीचा मला आठवतोय बेस्ट बॅट्समनचा अवॉर्ड पतूला मिळालेला होता. त्याने साबित करून दाखवलंय की तो मारू शकतो. आणि सुवर्ण चौकार. आणि 2 धावा. अशा प्रकारे 1 धावेची गरज. 4 बॉलमध्ये 1 धावा. पतू हा चांगला बॅट्समन आहे, त्याने हे सिद्ध करून दाखवलं या मॅच मध्ये. 4 बॉलमध्ये 1 धावा. आणि सुंदर असा व्हाईट टाकलेला आहे. निखिल साहेब, तुम्ही आपल्या टीमसाठी पुढील सामना कोणाचा आहे त्यांनी लवकर